विदर्भातील महत्त्वाकांक्षी आणि पायलट प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवनाळा उपसा सिंचन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच नागभीड तालुक्यातील 18 गावांमधील लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे। या योजनेअंतर्गत बंद नलिका प्रणाली आणि मायक्रो सिंचनाची कामं SSFM कंपनी मार्फत पूर्णत्वाकडे आली आहेत। या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांचे व्यवस्थापन अधिनियम 2005 व नियम 2006 नुसार कार्यक्षेत्रात 6 पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत। या संस्थांमार्फत नियमित मासिक सर्वसाधारण हंगामी तात्काळ आणि संयुक्त सभा घेऊन शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केलं जात आहे। याच अनुषंगानं पंप हाऊस इथं आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत OMX बॉक्स, DMS बॉक्स, एअर व्हॅल्यू आणि आउटलेट व्हॅल्यू यांच्या कार्यपद्धती, उपयोग व देखभालीबाबत अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली आहे। तसेच पाणी वापर संस्थांचे कार्य केवळ कागदापुरते न राहता लोकसहभागातून प्रभावीपणे राबवण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे। दरम्यान कार्यक्षेत्रात बसवण्यात आलेल्या OMS बॉक्स, DMS बॉक्स, एअर व्हॅल्यू आणि आउटलेट व्हॅल्यू यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांनी स्वीकारावी असं आवाहन करण्यात आलं आहे। या साहित्याची चोरी किंवा तोडफोड झाल्यास संपूर्ण सिंचन व्यवस्थेवर परिणाम होऊन शेतकऱ्यांना वेळेवर पाणी पुरवठा करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात। यासाठी जलप्रधान, जलमित्र आणि जलदूत यांनी नियमित पाहणी करून तांत्रिक साहित्य सुरक्षित राहील याची विशेष दक्षता घेण्याचं आवाहन संबंधित अधिकाऱ्यांनी केलं आहे। मला इथून पुढून पाणी घेतलं मग ते इथून आहे या वालमधून हा हा खालून अच्छा आणि या वाल हे दोन्ही वालमधून पाणी घेतलं होतं। इतका प्रेशर होता, भरपूर प्रेशर होता। अच्छा तर त्याच्यापुढे मग आम्ही वाल कमी केला थोडा। बर आणि तुमचं सुपरवायझर होतं, त्यांनी सांगितलं का थोडा वाल कमी करा म्हटलं। वाल कमी केला मग आम्ही पाणी घेतलं इकडे। ओके नंतर त्याच्यानंतर हे बसवलं का त्याच्यानंतर हवाला वाल बसवला आणि मग आजपासून आधी चालू केला पाणी। अच्छा सगळं तुमचं शेती आहे का सगळी? हे सर्व आमची शेती आहे। जो मका आहे 1.5 एकराला, हा तो बी पण आहे। हे 2 एकराची वाटणी आहे, हे बी पण आहे, हे बी पण होईल। हे पोल्ट्री पण तुमचं आहे? हा पोल्ट्री फार्म वगैरे आमचाच आहे आणि तो मकान वगैरे बी आमचाच आहे। अरे वा वा छान। यातून पूर्ण जागा आमची म्हटलं तर 15 एकर जागा आहे। सर्व मोठी शेती आहे, शेती मोठी आहे। ओके चांगलं आहे। ह्याच्या बॉक्सची जरा काळजी घ्या हो जी है ना। विदर्भातली महत्त्वाकांक्षी आणि पायलट प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवनाळा उपसा सिंचन योजना ही आपल्या कार्यक्षेत्रात अंमलात आलेली आहे। या योजनेचं पाणी नागभीड तालुक्यातील 18 गावांमध्ये मिळणार आहे। या पाण्याचं नियोजन करण्याकरता, या पाण्याचा सदुपयोग सर्व शेतकऱ्यांना पाणी पुरवठा होण्याकरिता आपल्या क्षेत्रामध्ये 6 पाणी वापर संस्थेची स्थापना केली आहे। या पाणी वापर संस्थेचं कार्य कशा पद्धतीने करायचं, त्याचं कार्य काय दिलं आहे आणि या ज्या पाणी वापर संस्था आहे ह्या कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या आहेत। त्या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005 व नियम 2006 या कायद्याच्या तरतुदी अंतर्गत गाव पातळीवरती शेतकऱ्यांना नीट पाणी मिळावं, त्याचा व्यवस्थित पाण्याचा उपयोग शेतामध्ये कशा पद्धतीने करता येईल, पाणी कशा पद्धतीने घेता येईल, या सर्व गोष्टींना ध्यानात ठेवून ही पाणी वापर संस्था आपल्या क्षेत्रात काम करणार आहे। या पाणी वापर संस्थेच्या नियमित मासिक सभा, कार्यशाळा, सर्वसाधारण सभा आणि पाणी वापर संस्थेकडनं येणाऱ्या पाण्याची मागणी याची जी काही प्रक्रिया असते ती पूर्ण करण्याकरिता आपण नियमितपणे पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष, सचिव, पाणी वापर संचालक आणि लाभधारक शेतकरी यांना दर महिन्याला आपण प्रशिक्षण देत असतो। पाणी मागणी कशी करायची, त्याचे अर्ज कशा पद्धतीने सादर करायचा, ह्या सर्व गोष्टीला अनुसरून आपण त्यांना प्रशिक्षण देत असतो। मागील काळात शिवनाळा उपसा सिंचन योजनेचं पाणी आपण चाचणी स्वरूपात सोडले होते। साधारणतः ते पाणी 20 ते 25 दिवस दिले होते। त्यामध्ये बिकली, मोहाडी, मोकासा, बामणी, मांगली, अरब, पेंढरी, रेंगातूर या क्षेत्रात पाणी पोचले होतं। त्या क्षेत्रातले जे लाभधारक शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना आपण पाणी त्या उन्हाळी पिकांकरता त्यांनी
घेतलं आणि काही भागांमध्ये लिकेजेस प्रॉब्लेम असल्यामुळे त्या भागात पाणी पोचू शकलं नाही आणि त्यामागचे काही कारणं पण होते. ते कारण म्हणजे आपल्या क्षेत्रात जे ओमेस बॉक्स लागलेले आहेत, DMS लागलेले आहेत. ओमेस बॉक्स म्हणजे आउटलेट मॅनेजमेंट सिस्टम आणि DMS म्हणजे डिस्ट्रीब्युटरी मॅनेजमेंट सिस्टम. हे जे काही दोन आहे, ओमेस बॉक्स म्हणजे 32 हेक्टर आणि मायक्रो एरिकेशनमधला भाग म्हणजे आपला DMS. यामार्फत जे पाणी पोचणार आहे तर त्यापैकी DMS जे आहेत त्या DMS आणि ओमेस बॉक्स यातले काही तोडफोड, तिथले उपकरणं चोरी जाणे, सोलर प्लेट चोरून नेणे असे जे काही प्रकार घडले होते त्यामुळे सर्व क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचू शकलं नाही. तरी पण त्याची दखल घेता सर्व पाणी वापर संस्थेच्या अध्यक्ष सचिवांना विश्वासात घेऊन त्याची पाहणी करून की त्या ओमेस बॉक्सचं आणि DMSचं महत्त्व काय आहे, हे जर उपकरणं राहिले तरच तुम्हाला पाणी पुरवठा होऊ शकेल. याचं प्रशिक्षण आपण प्रत्यक्ष त्या ओमेस बॉक्सची पाहणी करून त्यांना आपण महत्त्व पटवून दिलं आणि त्यानुसार त्याचं कार्य राहणार आहे या पद्धतीचं आपण त्यांना सांगितलं गेलं. नंतर काही भागांमध्ये लिकेजेस प्रॉब्लेम आले होते, परंतु तेही पण आपण पूर्ण त्याची दखल घेता ते पूर्ण लिकेजेस कव्हर केले आणि ते पूर्णत्वाकडे घेऊन गेलो आपण. आता येणाऱ्या काळामध्ये 31 ऑगस्ट नंतर आतापासून म्हणजे जूनपासून तर 31 ऑगस्टपर्यंत पाणी मिळणार नाही, कारण की तसं वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं सांगण्यात आलं की जेव्हापर्यंत 31 ऑगस्ट नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आल्यानंतरच त्याचे पाणी कधी मिळेल आणि पाणी कधी देता येईल याचं सर्व सूचना आल्यानंतरच तुम्हाला पाणी देता येईल. फक्त हे असते की पाणी वापर संस्था आणि लाभदार शेतकरी आणि SSFM कंपनी या कंपनीमार्फत जे सहकार्य, ज्याला म्हणून आपण लोकसहभागातून जलसमृद्धीकडे वळण्याकरिता लाभधारक शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्थेनी एकत्र येऊन त्याचा एक चांगला निर्णय घेऊन सामूहिकतेने काम करणे की ज्यातून आपली योजना सक्सेस होईल आणि सक्सेस झाल्यानंतर सर्व लाभधारक शेतकऱ्यांना नियमाकुल पाणी वाटप होईल आणि यातूनच शेतकरी चांगला उन्नत होईल, समृद्ध होईल, सदृढ होईल आणि याच्यातून ग्राम विकास साधून येईल. या हेतूने आपल्याला हे पाणी वापर संस्थेचं काम करायचं आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना न करता एक सकारात्मक भावनेने एकत्र येऊन टीम वर्क म्हणून काम करावं लागेल. या हेतूने या प्रकल्पाचा उद्देश राहणार आहे आणि हा प्रकल्प जर यशस्वी करायचा आहे तर यशस्वी करायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेणे, भूमिका बजावणे, जबाबदारी आणि कर्तव्य समजून त्याचं काम करावं लागेल. यातून आपल्याला एक शेतकरी समृद्ध म्हणून ओळखला जाईल, त्या दिशेने आपल्याला काम करावं लागेल. त्याच्यातून येणाऱ्या काळात 2 वर्षात किंवा 3 वर्षामध्ये या प्रकल्पामुळे परिवर्तन दिसेल. परिवर्तन दिसण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं लागेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.